चंद्रकांत दादांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सूचक दिल्या. पहिले सहकार मंत्री मी भाजपचे, तुम्ही व्हावत अशी शुभेच्छा दिल्या. खरं तर खातं राष्ट्रवादीकडे आहे, अर्थ खातं ऑलरेडी राष्ट्रवादीकडे होतं, ते सीएम साहेबांकडे आलं. आता सहकारही तुम्हाला हवंय का? तुम्ही या ठिकाणी दादांचं वक्तव्य ट्विस्ट करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. या संदर्भात दादांनी खुलासा दिला. एखाद्या कार्यक्रमात गेलो तर त्या कार्यक्रमाचं मोठेपण, त्या कार्यक्रमाच्या आयोजकाचं कोडकौतुके होत असतं, त्यातला तो भाग आहे. त्यातनं तुम्ही लगेच सुतावरून स्वर्ग गाठण्याची काही आवश्यकता नाही. अशा प्रकारचा अदलाबदलीचा आतला कुठला आता विषय नाही. आता अशा प्रकारचं मंत्रिपदाचं कुठलं वाटप नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी नाहीतच त्या गोष्टी तुम्ही असं होणार का, तसं होणार का, त्याचं काढणार का, ह्याला घेणार का, या गोष्टीला काडीचाही त्या ठिकाणी अर्थ नाही आहे. आणि आमच्या महायुतीचं गुण्यागोविंदानं नीट चालू आहे. त्याच्यामुळं कुणाचं काय काढणार, कुणाचं काय ठेवणार या संदर्भात देवेंद्रजी भक्कम आहेत आणि या तिन्ही पक्षांना एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. अमरावती घटनेमध्ये राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. ते विषय भरकटतात, ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं त्यांचं म्हणणं आहे. धार्मिक चेन डिमांड देखील करण्याचा प्रयत्न नाही, नवनीत राणाने विषय मांडलेला आहे. आता जर अशा गोष्टी होत असतील आणि त्यात काही पर्टिक्युलर व्यक्ती, पर्टिक्युलर समाजाची लोक असतील तर त्यावर बोलायचं नाही का? आता ते कर्मधर्म संयोगानं, दुर्दैवानं, कशाने म्हणा तुम्ही, काही पर्टिक्युलर लोक असतील आणि त्यांचा जर उल्लेख केला तर त्याला तुम्ही जातीय रंग कसा मांडणार? वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला मान्यच करायला पाहिजे. मला वाटतं त्या मृत्यूच्या अपघाताची चौकशी नक्कीच डिपार्टमेंट करेल आणि याच्याशी काही संबंध आहे का पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. मला आता वस्तुस्थिती नेमकी काय ती माहीत नाही. माहिती घेऊन यावर तपशीलवार आपल्याला बोलता येईल.